नमस्कार, आप देख रहे हैं समाचार विशेष। आज हम आपको लेकर चलते हैं महाराष्ट्र की गढ़चिरौली जिले में, जहां महिला महाविद्यालय में सामाजिक समानता सप्ताह बड़े उत्साह और जागरूकता के साथ मनाया गया। इस कार्यक्रम का आयोजन भारत रत्न की जयंती के उपलक्ष्य में किया गया। श्री साई बाबा ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित महिला महाविद्यालय गढ़चिरौली में 8 अप्रैल से 14 अप्रैल तक 2026 सामाजिक क्षमता सप्ताह का आयोजन किया गया। इस सप्ताह के दौरान विभिन्न शैक्षिक और जागरूकता कार्यक्रम आयोजित किए गए। सामाजिक समता एवं न्यायपूर्ण और सुसंगठित समाज की नींव है। जब तक समाज में समानता नहीं होगी, तब तक वास्तविक प्रगति संभव नहीं है। कार्यक्रम की शुरुआत भारतीय संविधान की प्रस्तावना के सामूहिक वाचन से हुई। इसके बाद निबंध प्रतियोगिता, प्रश्न मंजा, वक्तव्य स्पर्धा और व्याख्यान जैसे विविध उपकरण आयोजित किए गए हैं। समानता की समाज की असली ताकत है और यही प्रगति की कुंजी है। निबंध प्रतियोगिता में 50 विद्यार्थियों ने भाग लिया। वहीं प्रश्न मंजुआ और व्यक्तित्व प्रतियोगिता में भी छात्राओं ने उत्साहपूर्वक सहभाग लिया है। 13 अप्रैल को डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर एक युग पुरुष विषय पर विशेष व्याख्यान आयोजित किया गया, जिसमें उनके सामाजिक, शैक्षिक और संवैधानिक योगदान पर प्रकाश डाला गया। 14 अप्रैल को अम्बेडकर जयंती के अवसर पर महाविद्यालय में भव्य क्षमता रैली निकाली गई। जय भीम और संविधान मान, बाबा साहब का सम्मान जैसे नारों से पूरा परिसर गूंज उठा। इस कार्यक्रम में हमें समानता और शिक्षा का महत्व समझ में आया है। इस प्रकार सामाजिक समता सप्ताह के विद्यार्थियों में जागरूकता, आत्मविश्वास और सामाजिक जिम्मेदारी की भावना को मजबूत किया है। कार्य केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांनी भारताला सर्वात मोठे समाजवादी समाधान दिले. महाड चौदार सत्याग्रह खेळण्याचा हक्क आणि मंदिर प्रवेशासाठी चळवळीच्या माध्यमातून आणि लंडनमधून उच्च शिक्षण पूर्ण केले. समाजातील अस्पृश्यतेचा मायनाट करण्यासाठी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो आयुयांना समानतेचा मार्ग दाखवला. कालावधी आहे की एवढे वर्ष त्यांना भारतरत्न देण्यासाठी का बरे लागले. संविधान त्यांनी लिहिलं. संविधानासाठी, त्यासोबत महिलांसाठी तुम्हाला माहिती आहे हिंदू कोड बिल त्यांनी याच्यावरती काम केलेलं आहे, पारित केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही इथे बसू शकत आहात. तुम्हाला संरक्षण मिळालेलं आहे, रिझर्वेशन मिळालेलं आहे. तरी सुद्धा एवढे वर्ष या ठिकाणी लागलेले. रिझर्वेशन म्हटलं तर मनामध्ये खुला वर्ग, त्यामध्ये आपण सर्वजण रिझर्वेशन घेतलं. तर तुम्ही म्हणाल जनरल याला रिझर्वेशन कुठे मिळत आहे, तर जनरल कॅटेगरीच्या ज्या महिला आहेत यांना रिझर्वेशन कुठे दिलं तर बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलं. त्यामुळे त्या सर्व क्षेत्रामध्ये नोकरीवर लागलेल्या आहेत, राजनीतिक याच्यामध्ये कार्य करत आहेत. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते विचार तुम्ही आणि जो 1956 ते 1990 पर्यंतचा काळ का बरं नाही वापरत असतील तर व्हॉट्सअपही वापरत असतील 100%. हो ना. त्यात एक छोटीशी रील एवढ्याच मी बघितली. रील म्हणजे 1 मिनिटाची नसेल ती. त्यात एक मुलगा आणि एक मुलगी दाखवते. मुलगी विचारते त्या मुलाला, कदाचित एखाद्या रील मध्ये मुलगी मुलाला विचारत असेल किंवा मुलगा मुलीला विचारत असेल की तू तर बौद्ध नाही, मग तू बाबासाहेबांना कसा किंवा त्यांचा फोटो तुझ्या घरी कसा. त्याचं उत्तर असते की मी बाबासाहेबांना मानण्यासाठी बौद्ध असण्याची गरज नाही, तर ऐकलं का कोणी काय बुद्धी असण्याची गरज आहे. आता बुद्धी असण्याची गरज म्हणजे काय, तर त्यांच्याविषयी माहिती, ज्ञान असण्याची गरज. आणि त्यांच्याविषयी ज्ञान कुठून भेटल, त्यांच्याविषयी जेव्हा आपण जास्त वाचू तेव्हा आपल्याला कळेल. मी एका कार्यक्रमात गेलो होतो, एक संमेलन होतं. त्या संमेलनाचा विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर और भारतीय समाज.
आता साहजिकच विषय आहे तर त्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय समाजासाठी काय योगदान आहे याविषयी जेवढे काही वक्ते होते त्या सर्वांनी त्यांच्याविषयी माहिती दिली. साहजिकच तो विषय जिथे होता त्यामध्ये फक्त म्हणजेच बौद्ध लोकांचा तो नव्हता. हे संमेलन होतं बौद्ध लोकांचं नव्हतं, सर्व समाजाचं. जेव्हा सर्व वक्ते बोलून गेले कार्यक्रम संपल्यानंतर जे श्रोते होते त्या श्रोत्यांमधून बरेचसे श्रोत्यांच्या तोंडून ऐसा आपसात चर्चा करत होते, अरे बाबा साहब ने हमारे इतना किया, हमें तो कुछ भी पता नहीं, हमें तो ये पढ़ाई नहीं गया. कारण त्यावेळेस बाबासाहेबांच्या विषयी जास्तीत जास्त पाठ्यपुस्तकांमधून काय शिकवलं गेलं, बाबासाहेब हे दलितांचे नेते होते, दलितांच्यासाठी त्यांनी कार्य केलं. पण बाबासाहेब हे काही फक्त दलितांचे नेते नव्हते, दलितांचे उद्धारक नव्हते, तर ते बहुजनांचे उद्धारक. कारण त्यांनी बहुजनांसाठी कार्य केलं.